ही दृश्य आपण बघतोय। अर्थातच आजचा दिवस मोठा आहे, त्यामुळे आमची प्रतिनिधी वैदही हिची देखील धावपळ या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे। अर्थातच प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बघतोय सगळेच रिपोर्टर्स प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी धावपळ करतायत। अर्थातच राज ठाकरे उद्धव ठाकरे हे आज एकत्र येत आहेत। हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं देखील अनेकांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं। आणि त्यानंतर आपण बघतोय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीत बसून यावेळेस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। बाळासाहेबांना अभिवादन ते करणार आहेत आणि बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर या ऐतिहासिक युतीची आजच्या दिवसात घोषणा करण्यासाठी वरळीच्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये हे ठाकरे बंधू जातील। ही दृश्य आपण बघतोय थेट यावेळेस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी मोठ्या संख्येने गर्दी देखील झालेली आहे। सगळे शिवसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते इथं पोहोचलेले आहेत। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून प्रवास करतायत आणि ते एकाच गाडीतून यावेळेस आपण बघतोय की थेट बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचणार आहेत आणि त्यांच्या सोबत ठाकरे कुटुंबीय देखील आहे। रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंची बहीण देखील यावेळेस त्यांच्या सोबत उपस्थित आहे। आणि आता हे ठाकरे बंधू जे आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचत आहे। बाळासाहेबांना अभिवादन करून अर्थातच बाळासाहेबांच्या हयातीतच ठाकरे बंधू दुरावले होते आणि बाळासाहेबांना देखील या दोघांनी एकत्र यावं अशी इच्छा असल्याचं त्यांनी अनेक राजकीय पुढाऱ्यांना सांगितलं होतं। त्या मनाची इच्छा जी आहे ती व्यक्त केली होती आणि त्यानंतर आज बाळासाहेबांच्या निधनानंतर 13 वर्षांनी दोन दुरावलेले हे ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। त्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ही युती काय नेमकं कामगिरी करून दाखवते, कशा पद्धतीने निवडणुकांना सामोरी जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दूर करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावाचा हात या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धरल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि भावाला साथ घालत राज ठाकरेंनी देखील या ठिकाणी शिवसेनेसोबत जाण्याचा हा निर्णय घेतला। अर्थातच जागा वाटप देखील झालेला आहे असं संजय राऊतांनी सांगितलंय। राम लक्ष्मण एकत्र येत असल्याचं संजय राऊत यांनी काही क्षणापूर्वीच माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। पत्रकार परिषदेसाठी सगळे राजकीय पुढारी जे आहेत सेना आणि मनसेचे ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत।